नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तर कसे आहात? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे। तर मी आज बनवणार आहे मेथी आंबा। तर दुपारचे 3 वाजलेले आहे, तर मोहरी टाकून घेतली आहे। त्यानंतर मी मेथीचे दाणे टाकणार आहे, मग त्यानंतर आंबे टाकणार आहे, मग थोडं तिखट, मग मीठ, मग शेवटीला गूळ टाकणार आहे। मग त्यांना दोघांना पण मिक्स करून घेणार आहे। आणि आरोहीच्या पप्पाला खूप आवडते मेथी आंबा, तर त्यांच्यासाठीच खास करून करत आहे मी। आणि कढी करते म्हणली तर कढी करायला थोडा वेळच लागते आंब्याची, तर म्हणून मी मेथी आंबाच बनवत आहे। आणि राम आणि गुड्डन दोघे भाऊ बहीण खेळून राहिलेले आहेत। आणि राम माझ्या जवळ आहे, बघू शकता मी, मला पकडून आहे तो। बघू शकता इथे मेथामध्ये झालेला आहे कैरीचा, गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणींनो। तर हा आहे व्हिडिओ बुधवारचा। तर सकाळचा टाइम झालेला आहे आणि आवरेच्या पप्पांनी कूलर म्हणजे पुसण्यासाठी काढला आहे, आणि कूलरमधून थोडं पाणी जाते तर थोडं एमसी लावणार आहेत, म्हणून त्यांनी काढलेलं आहे। आणि सायंकाळचं वातावरण बघू शकता बुधवारचा, मस्त पाऊस पण येत आहे बारीक बारीक, आणि वारातून पण येऊन राहिलेला आहे। आणि आवरेच्या पप्पांनी पूर्ण वेल काढून घेतलेलं, पूर्ण साफ करून घेतलेलं आहे। बघू शकता मी पूर्ण खुल्ला वाटा पूर्ण वाटून राहिलेला आहे, मस्त छानपैकी। इथून बघू शकता आरोहीच्या पप्पाने बांधून घेतली आहे साडी, काकून साडी दिली होती बांधण्यासाठी, तर बांधलेला होते ना। अजून खाली पाडला का तू ना राम? का खाऊन राहिला? हा खा, पुन्हा खाली फेकला तू ना। का ते रागाला ते कपडे काढायचे, फरशी पुसासाठी पालव, दुसरे कपडे काढले। तर इथे मी पूर्ण कपडे काढलेले आहे, गट्ट्यामध्ये ठेवत आहे, म्हणजे चांगले कपडे पण, आणि जे बिनकामाचे आपलीचे नाही आहेत फाटलेले आहेत थोडेफार, ते पण तिथेच ठेवणार आहे। कारण की बाहेर कपडे राहिले तर व्यवस्थित वाटत नाही। आणि हा माझा गाऊन आहे, डिलिव्हरीच्या वेळेस गाऊनच मी घातली होती गाऊन, तर ते पण ठेवून देते घरी, तशी घालत नाही गाऊन। तर इथे आरोही बघू शकता रामचा कपडा घालून आहे, आणि रामचे पण कपडे ते ठेवून देते, म्हणजे जे लहान होते त्याला बांधलेले कपडे ते पण आता त्याला होतच नाही, तर ठेवून देते ही पण कपडे, आणि जे चांगले आहेत ते बाहेर ठेवून देते घालायसाठी। आणि हा माझा ब्लाऊज आहे हिरवा कलरचा, ठेवली होती ब्लाऊज शिवून, पण घातली नाही, दोन तीनदा झाला घालून, तर हे पूर्णच ठेवून देते। आरोहीचे कपडे घेण्यात ते इथे पूर्ण गट्ट्यातले कपडे ठेवून झालेले आहेत, बांधून झालेले आहेत। तर राम झोपला होता, तर आम्ही दोघं जणांची पण आंघोळ झालेली आहे। तर आजचं काम थोडं उलटं पालटं झालेलं आहे, नाहीतर मी अगोदर फरशी पुसते नंतरच आंघोळ करते, पण आज अगोदर आंघोळ केली नंतर फरशी पुसत आहे। तर आणखी भेंडीची पण भाजी बनवायची राहिली, कारण की मी फुलगोबी पत्तागोबीची भाजी बनवली होती, तर जास्त शिजून झाली नाही, थोडं लहान फुल असल्यामुळे, आणि त्यांच्या टिफिनवरती द्यास लागते, तर त्यांना थोडा जास्त भाजी दिलेली होती, तर थोडीशी भाजी उरलेली आहे, तेवढ्याशा भाजीमध्ये काही होत नाही जेवण, तर मी आणखी भेंडीची भाजी बनवणार आहे। तर अगोदर फरशी पुसून घेते पूर्ण।
हे माझे भेंडी चिरून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे कांदे चिरून घेते मी. तर कसं कांदे चिरताना एवढं रड येते की सांगू नको, असं वाटतं की कांदे चिरावंच नाही. तर प्रत्येक स्त्रियांना रोजच रडावं लागतं कांदे चिरताना खास करून. तर वाटत नाही की कांदे चिरावं आपण, पण चिरावंच लागते स्त्रियांना, प्रत्येक स्त्रियांना चिरावंच लागते कांदे. तर ते डेलीचंच वापरीत राहते कांदे भाजी करताना. तर आता मी पूर्ण कांदे चिरून घेते, त्यानंतर टमाटर चिरणार आहे आणि लालवाले वारले मिरच्या पण टाकणार आहे भेंडीमध्ये मी. आणि ते आरोही खेळत आहे, बघू शकता तुम्ही. भेंडी चिपकून राहिलेली आहे, ते पायाला चिपकवून घेतलेली आहे भेंडीला. तर तिची पण आंघोळ झालेली आहे. तर तिचे केस ओले असल्यामुळे तिला तेल नंतर लावून देणार आहे वाढल्यानंतर. तर ते आता खेळून राहिलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे भेंडीची भाजी करून झालेली आहे आणि भेंडीची भाजी शिजत आहे गॅसवरती. आणि रवीचे केस पण वाढलेले आहेत, तर तिला तेल लावून देते आणि केस पण करून देते. तर तिचे केस करून घेते आता. आणि तिनं आपल्याच हाताने काजळ खूप लावलेलं आहे ती गालावरती. तर तिला मी रागवत पण आहे, पण हातही काळे करून ठेवलेले आहेत तिने. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे नवीन असाल ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय करू. बाय बाय. मोबाईल दे म्हणते. तर बाय बाय.